लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे नाशिकमधून। नाशिक येथील न्यूज टुडे या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी किरण कारभारी आहेर, राहणार हनुमान चौक, नवीन सिडको, नाशिक यांच्यावर कुबेर लॉन्स, बडदेनगर, सिडको, नाशिक येथे वृत्तसंकलन करण्यास गेले असता दोघा गुंडांनी अचानक हल्ला केला। तसेच किरण आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला। त्याचप्रमाणे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, अश्लील भाषेत शिवीगाळ केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सदरचे गुंड तेथून निघून गेले। याबाबत किरण आहेर यांनी अंबड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली आहे, परंतु अद्यापही या प्रकरणातील मुख्य गुन्हेगार व त्यांचे साथीदार यांना पोलिसांनी अटक केलेली नाही। त्याचप्रमाणे संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। या घटनेचा महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला आहे। त्यातून पत्रकारांच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न केला जातोय। गुंड, मवाली, टवाळखोर यांच्यात पोलीस नियम कायद्याचा धाक दरारा शिल्लक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे संबंधितांवर मोका तसेच पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा। पत्रकार किरण आहेर यांना व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघातर्फे सतीश रुपवते, अविनाश आहेर, गुलाब मनियार, संजय परमार, मोहसिन पठाण, अमर सोळंके, हेमंत काळमेघ, कमलाकर तिवडे, अजीज सय्यद, बंटी आढाव, सचिन गायकवाड, राजू शिलावट यांच्यासह अन्य पत्रकारांनी केली आहे। या संदर्भातील निवेदन नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना देण्यात आले आहे। दरम्यान पत्रकार किरण आहेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत तसेच हल्लेखोरांवर कारवाईबाबत पत्रकार संघाच्या वतीने अविनाश आहेर, सतीश रुपवते, गुलाब मनियार यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। यावेळी मोहसिन पठाण, अमर सोळंके, सचिन गायकवाड, इसाक कुरेशी, संजय परमार, अजित शेख आदी पत्रकार उपस्थित होते। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। मधले अतिशय क्रियाशील पत्रकार किरण आहेर यांच्यावरती काही गावगुंडांनी हल्ला केलेला आहे आणि मला सांगायला अतिशय वाईट वाटतो की भारतातली लोकशाही जी आज टिकून आहे ती खऱ्या अर्थानं केवळ मीडियामुळे टिकून आहे आणि न्यायालयामुळे टिकून आहे। तर जर ह्या लोकशाहीच्या आधारस्तंभावर जर असा गावगुंडांकडनं जर हल्ला होत असला तर जे पत्रकार प्रामाणिकपणे आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून समाजासाठी काम करत आहे त्यांच्या मनात कुठंतरी भीतीचं वातावरण उत्पन्न होईल। आणि किरण आहेर यांच्यावरती जो हल्ला केला आहे त्यामध्ये 5 लोकांना अटक झालेली आहे। तर पोलीस डिपार्टमेंटला आमची विनंती आहे की या 5 जणांवरती हा एक मोक्का नावाचा जो कायदा आहे त्यानुसार कार्यवाही करावी आणि त्याचप्रमाणे पत्रकारांसाठी जो नूतन कायदा केलेला आहे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने त्यानुसार जर कार्यवाही झाली तर या लोकांना जामीन मिळणार नाही आणि यांना जर जामीन नाही मिळाला तर भविष्यकाळांवरती जे कोणी गुंड पत्रकारांवरती हल्ला करायची डेअरिंग करतील ते करणार नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की माननीय जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलेलं आहे त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह अशी भूमिका मांडलेली आहे। तीच भूमिका पोलीस कमिशनरनी आणि संबंधित पोलीस स्टेशननी मांडावी अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। नाशिक जिल्ह्यात वारंवार पत्रकारांवरती हल्ले होत आहेत, ही गंभीर बाब आहे। नुकतेच आमचे सहकारी मित्र किरण आहेर यांच्यावरती अंबड परिसरामध्ये काही गावगुंडांनी दगडफेक करून हल्ला केला होता, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। पोलिसांनी सहकार्य करून गुन्हा दाखल केला त्याबद्दल पोलिसांचे आभार आहे। मात्र जो पोलिसांनी गुन्हा दाखल केला तो पत्रकार कायद्यानुसार गुन्हा दाखल करणं आम्हाला अपेक्षित होतं। यापुढेही पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जे काही गुन्हे आहेत ते पोलिसांनी दाखल करावेत। पत्रकारांना मारहाण किंवा शिवीगाळ किंवा दमबाजी होऊ नये यासाठी पोलिसांनी नियोजन करायला हवे। पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघायला पाहिजे। पत्रकार हा घटनेचा चौथा आधारस्तंभ आहे। जर या चौथा आधारस्तंभासोबत जर दमबाजी झाली, दगाबाजी झाली, मारहाण झाली तर समाजामध्ये वाईट परिणाम उमटतात आणि पत्रकारिता करणं मुश्किल होतं। म्हणून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून पत्रकारांना सहकार्य करावे एवढीच माफक अपेक्षा आहे। आमचे सहकारी मित्र किरण आहेर यांच्यावर जो काही गावगुंडांनी हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। तर आमचं म्हणणं असं आहे का पोलिसांनी त्या दिवशी जो गुन्हा दाखल केला तर तो गुन्हा नव्हता दाखल करायला पाहिजे। जो आमच्या पत्रकार संरक्षण कायद्यासाठी जो ॲक्ट तयार केलेला आहे त्यानुसार तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता अशी आमची सर्व पत्रकारांची मागणी आहे। तरी शासनाने याच्याकडं गांभीर्याने बघावं हीच आमची मागणी आहे।